पुण्यातल्या सिटी चेंबरच्या कार्यालयावर आयटीनं धाड टाकली आहे। बुधवारपासून आयटी विभागाची ही छापेमारी सुरू असल्याचं समोर आलंय। आयकर विभागाचे अधिकारी या 8ही ठिकाणी कागदपत्रांची कसून तपासणी करतायत। पुण्यातल्या सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडेंच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केल्याचं कळतंय। त्यांचं कार्यालय आणि घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे। सिटी कॉर्पोरेशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। पुण्यातलं मोठे बांधकाम उद्योजक म्हणून देशपांडेंची ओळख आहे। या छापेमारीमुळे पुण्यातल्या उद्योग विश्वात एकच खळबळ उडाली आहे। उरणमध्ये डबल पैसे करून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 10 कोटींच्या रोख रकमेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे टाकले। या छाप्यात त्यांना 10 कोटींची रोख रक्कम, काही कम्प्युटर तसंच रोख रक्कम जप्त केली आहे। मूळ पैसे देणारा आणि आणखी एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यंदाची शिवजयंती आग्रा इथं साजरी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करायला जाण्यासाठी शिवभक्तांच्या विनंतीनंतर एक विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे। नांदेड ते दिल्ली या विशेष रेल्वेला औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात शिवभक्त आग्र्याला शिवजयंती साजरी करण्यासाठी निघालेत। साधारणपणे 1700 शिवभक्त या रेल्वेने निघाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही रेल्वे उद्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास रेल्वे आग्र्याला पोहोचणार आहे। महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद करून ठेवलं होतं, त्या लाल किल्ल्यामध्ये ही जयंती आम्हाला साजरी करता यावी अशा प्रकारची कल्पना देवगिरी प्रतिष्ठानचे प्रमुख विनोद पाटील यांनी आमच्या सगळ्यांच्या समोर ती मांडली आणि त्यांच्या कल्पनेला आम्ही सर्वांनी साथ दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखडा कामाला विलंब झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या कडची बैठक लांबल्यानं आषाढी पूर्वीची कामं पूर्ण होण्याची शक्यता त्यामुळे धुसर झाली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं पुरातन रूप प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारनं 73 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला। आषाढी पूर्वी यातली बरीच कामं पूर्ण करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न होता। हायपॉवर कमिटी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी बैठक मागील काही दिवसापासून रखडली आहे। याचा फटका काम सुरू होण्याला बसतोय। बुलढाणा जिल्ह्यातल्या डिग्रस इथं 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शंकरपटाच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी राज्यभरातून अनेक बैलजोड्या दाखल झाल्यात। 2 दिवस चालणाऱ्या शंकरपट शर्यतीत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या बैलजोडीला 31,000चं पहिलं बक्षीस देण्यात येणार आहे। दुसरं बक्षीस हे 21,000चं आहे। या बैलजोड्यांची थरारक धाव पाहण्यासाठी नागरिकांनी डिग्रस गावात गर्दी केली। Atala,